नमस्कार, मी ऋषिकेश सावंत वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। सोनाली फोगाट खून प्रकरणी दोघांना अटक, सुधीर सांगवान आणि सुखविंदर पाल सिंग या दोघांना घेतलं ताब्यात। मालमत्ता हडप करून सोनालीचे राजकीय करिअर नष्ट करण्याच्या इराद्यानं खून केल्याची कबुली। मायकल म्हणतात, फोगाट खून प्रकरणी सीबीआय चौकशी हरियाणाहून करा। मांडवी रिव्हेरावर गोवा पर्यटन विभागाची कारवाई, परिसराला ठोकले टाळे, हॉटेलचे पार्किंग कसिनोंना दिल्यानं कारवाई, जागेचे लीज संपून भाडे न भरल्यानं परिसर केला सील। नार्वे डिचोलीतील बेकायदा चिरेखाणीवर कारवाई, खाण संचालनालयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी टाकली धाड। एक जनरेटर, एक हॉरिझॉन्टल कटिंग मशीन, एक पॉवर ट्रिलर केला जप्त। जमीन घोटाळा प्रकरणी संशयितांना दिलासा, रॉयसन रॉड्रिग्स, राजकुमार मैथी, सेड्रिक फर्नांडिस यांना म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर। आणि ताळगावातील हसन खान खून प्रकरणी न्यायालयाचा निवाडा, आरोपी अभिनंदन पटेल, अनिल भुये, रवी पाटील, अरुण पाटील, अनिकेत याल्लूरकर यांना जन्मठेप। संशयित रॉबर्ट गोन्साल्विस आणि शिवाजी पाटील यांची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका। सोनाली फोगाट खून प्रकरणी सुधीर सांगवान आणि सुखविंदर पाल सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे। मालमत्ता हडप करून सोनालीचे राजकीय करिअर नष्ट करण्याच्या इराद्यानं खून केल्याची कबुली दोघांनी दिली असल्याचं आयपीजी ओमर सिंग बिश्नोई यांनी सांगितलंय। सोनाली फोगाट हत्या प्रकरणी हंजूण पोलिसांनी तिच्यासोबत गोव्याला गेलेला सुधीर पाल व सुखविंदर संगवान या दोघांना अटक केली आहे। मंगळवारी सकाळी फोगाट यांचं निधन झालं। आयपीसी 302 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोनाली फोगाट यांचा आकस्मिक मृत्यू कुटुंबियांना धक्का देणारा ठरला। त्यांच्या मृत्यूबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले। सर्वात गंभीर आरोप सोनाली फोगाटच्या भाऊ रिंकूने केला। सोनाली फोगाटच्या हत्येची तक्रार गोवा पोलिसांना देऊन रिंकूने सोनाली फोगाटचे पीए सुधीर सांगवान आणि आणखी एक व्यक्ती सुखविंदर यांच्यावर खुनाचा थेट आरोप केला। या आरोपानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास करत सुधीर सांगवान आणि सुखविंदर पाल सिंग यांची कसून चौकशी केली। चौकशी दरम्यान दोघांनी मालमत्ता हडप करून सोनालीचे राजकीय करिअर नष्ट करण्याच्या इराद्याने सोनालीचा खून केल्याचं कबूल केलं। त्यामुळे दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। अब चूंकि कस्टोडियल इंटरोगेशन किया जाएगा, उससे वो क्या चीज मिलाया है, कहां पर उसने फेंका, ये सब बात की बातें हैं। प्रिलिमिनरी इन्वेस्टिगेशन में दोनों एक्यूज एस्टेब्लिश हो रहे हैं और उनको 302/34 धारा के तहत गिरफ्तार कर लिया गया। फर्दर तफ्तीश ऑन है। फॉरेंसिक साइंस लेबोरेटरी के एक्सपर्ट को बुला लिया गया है और एक्यूज को फर्दर तफ्तीश के लिए एफएसएल की टीम के साथ बाकी मौकों पर ले जा करके अन्य साक्ष्य इकट्ठे किए जाएंगे। सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणी सखोल तपास सुरू आहे। यातील दोषींवर कठोर कारवाई होईल असं गोव्याचे डीजीपी जसपाल सिंग यांनी सांगितलंय। देखिए, अभी जैसा मैंने कहा था कि प्रीलिमिनरी स्टेज है और मल्टीपल टीम्स काम कर रही हैं इसमें, और जो भी प्लेस ऑफ अकरेंस इससे संबंधित है वहाँ पर सभी टीम्स ने जाके इन्वेस्टिगेशन की है। और जो सस्पेक्ट्स हैं जिनके बारे में परिवार ने भी शंका जाहिर की, उनसे भी क्वेश्चनिंग हो रही है, उनको नोटिस देके बुलाया जा रहा है। और इसमें किसी भी हम संभावना को नज़रअंदाज नहीं कर रहे हैं। और क्योंकि मैंने परिवार के सदस्यों को, उनके भाई से मेरी मल्टीपल टाइम्स बात हुई, उनको मैंने यही आश्वासन दिया था कि इसमें पूरी तरह व्यावसायिक तरीके से इन्वेस्टिगेशन की जाएगी। और इन्वेस्टिगेशन में इसमें प्रमुख जो हमारे अधिकारी हैं वो आईजी रैंक के अधिकारी हैं और 2 एसपी रैंक के ऑफिसर्स भी इसको सुपरवाइज़ कर रहे हैं, जिसमें एसपी क्राइम भी है और एसपी डिस्ट्रिक्ट भी है। और इसके अलावा सब डिविजनल पुलिस ऑफिसर और बाकी ऑफिसर्स भी लगे हुए हैं। तो हम इसमें निश्चय ही किसी न किसी निष्कर्ष पर पहुंचेंगे। कॉम्प्लिकेटेड केस इसलिए कि बॉडी के ऊपर ऐसी कोई भी सीरियस इंजरी जो कि ऑर्डिनरी कोर्स ऑफ लाइफ में किसी भी व्यक्ति की मौत का कारण बन सकती है, विजिबल इंजरी, डायरेक्ट इंजरी नज़र नहीं आए।
और इसलिए वो जो पोस्टमार्टम की वेट हम कर रहे थे कि पोस्टमार्टम में कुछ आएगा, लेकिन पोस्टमार्टम के अंदर भी जो ऑटोप्सी सर्जन हैं जी उन्होंने बोला कि इसमें क्लियर कट हम कारण तभी दे पाएंगे जब विसरा की केमिकल एग्जामिनेशन रिपोर्ट आएगी, सीरोलॉजिकल इन्वेस्टिगेशन रिपोर्ट आएगी और हिस्टोपैथोलॉजिकल रिपोर्ट आएगी जी और इनमें समय लगता है। और जो उन्होंने उस पर कुछ इंजरीज मेंशन की वो इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर को भी ऑटोप्सी सर्जन ने लिखा कि इसको कोरिलेट किया जाए कि बट दीज आर इंजरीज वेरी वेरी अब्रेजन्स हैं जो कि चूँकि इनकी तबीयत वहाँ पर ख़राब होती है, यहाँ पर ये गए थे अपना कर्लीस में जी। दरम्यान सोनाली फोगाट खून प्रकरणी सीबीआय चौकशी हरियाणातून व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मायकल लोबोंनी केली आहे. म्हणजे तिजो एक पीए म्हणटा आनी कोण तरी तेजो फ्रेंड गोंया येता आनी हो प्लॅन करता. ते म्हणटा ना आमी प्लॅन केल्ला तिका कितें तरी ते लिक्वीड पॉयझन घालून वा आनी कितें करून और कितें तरी लिक्वीड घातले टू गेट अनकॉन्शियस और वॉट एवर इट इज. सो वॉट इज दॅट रियल थिंग? हे इन्व्हेस्टिगेशन म्हाका दिसता जे हरियाणा चीफ मिनिस्टर म्हणटा दॅट I will order a CBI inquiry if need be. तेणे नीड येयल्ली हाय आनी म्हाका दिसता हे CBI inquiry हरियाणासून जावपाची गरज आहा. कित्याक इन्सिडंट हिंगा जाला पूण म्हाका दिसता इन्क्वायरी दॅट चीफ मिनिस्टर कॅन ऑर्डर बिकॉज बॉडी थिंगा वयतली ते कडेन आनीक ऑटोप्सी करतले तेजेर थिंगासर टू सी द रिपोर्ट वॉट गोवा गव्हर्मेंट हॅज गिवन is going to be matching with that and what is the reason behind this murder. जे हिंगासर दोग जाणांक धरलेले आहा तांकां म्हाका दिसता सीबीआयन टेक ओवर करपाची गरज आहा आनी हे हरियाणाचे चीफ मिनिस्टरान मागपाची गरज आहा. वी डिमांड दॅट सीबीआय इन्क्वायरी नीड्स टू बी डन इन दीस मॅटर. इन्सिडंट हिंगा जाला आसतलो बट मॅटर इज बॅक इन हरियाणा. कितें तरी तेतून आनीक वस्तू आहा. Something more than what we are talking about the murder. The incident has happened here, but there is more to this in Haryana which needs to be investigated. गोवा पर्यटन विभागानं पणजी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडवी रिव्हेरा परिसराला शुक्रवारी टाळे ठोकले. हॉटेलचे पार्किंग कसिनोंना दिल्यानं तसेच जागेचे लीज संपून भाडे न भरल्यानं पर्यटन खात्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. Department of Tourism officials have gathered here to seal the premises which is known as Panji Park property which belongs to the Department of Tourism. 27 years back, Department of Tourism and Mandavi Hotels had signed a lease agreement. Okay, it was a period of 999, so total of 27 years. So in the last few years, Mandavi Hotels has failed to pay the lease rentals. So we have issued them various notices, and the lease agreement was terminated last April. Okay, and further, our head of department had issued an order to take possession of the property in last November. But Mandavi Hotels has challenged it, saying that the head of Department of Tourism can't issue an order because that has to be issued under the Goa Public Premises Act 1988. And it has to be issued by Deputy Collector and Estate Officer. So further, the proceedings were held in Deputy Collector's office, and Deputy Collector passed an order on 11th of August, okay, to Mandavi Hotels to vacate the premises and for Department of Tourism to seal the premises. So today we have gathered here. So as you can see, the premises is being sealed. This premises was known as what? Panji Park. Which was used by Mandavi as Mandavi Rivera. Yeah, as Mandavi Rivera. So any outstanding payment has been done? It's in lakhs. It's in lakhs. Roughly how much it could be? Somewhere around 17 lakhs. 17 lakhs. So त्यांचे ऑफिशियल्स बाहेर तुम्ही हे केला त्यांना समान केला. Mandavi Hotels MD Sri Prashant Keni was present. Okay. During the possession. And how long this issue has been going on in the Mamladar or Deputy Collector? Deputy Collector's office since last November. Okay. So आज तुम्ही आता ह्याचं पुढला प्रोसिजर किती असतलो? बिकॉज नाव आता हे गव्हर्नमेंटाच्या ताब्यात येले. हय, we have taken over. See, officially agreement got over on 31st of May. But anyway, it was terminated last April. So they have no standing.
So now it belongs to back to. Back, now it is belonging to Department of Tourism. So last April, last year you are saying? Last year, 2021. From that, why people are not ready? That's what I said. We tried to take possession of the property in November. They had challenged it that head of department can't issue such an order for taking possession, and it has to be done by deputy collector and estate officer. Okay, under the Goa Public Premises Act 1988. So that's why we moved it to deputy collector's office, and proceedings were going on. And deputy collector passed an order on 11th of August. They had asked for 15 days time to remove all the equipments and other appetances from the property, but they have not done it. But anyway, we have to seal it, so we are sealing it. Space also. Parking space. The parking space also belongs to Department of Tourism. They have illegally given it to Deltin. We have already told Deltin to. They have already started removing the vehicles and bikes and other things from there. And they have assured us that they'll remove everything from by evening because their staff has parked the bikes, they are working on the casinos. So they have assured us that by 6 o'clock everything will be removed, and then we are going to seal that also. So it was illegally given there. Illegally, because according to the agreement, it can't be sublet. पणजीतल्या मांडवी हॉटेलच्या आस्थापनात असलेलं हॉटेल रिव्हेरिया म्हणजे पणजी पार्क गेली 27 वर्ष त्यांच्या ताब्यात होतं, परंतु गेले काही महिने भाडे न भरल्याने तसेच जी हॉटेलची पार्किंगची जागा होती ती त्यांनी कसिनोला बेकायदेशीररित्या दिल्याप्रकरणी आज पर्यटन महामंडळाने मोठी कारवाई करत हॉटेलला कुलूप ठोकलं. तसंच त्यांना जे लीजवर जे हॉटेल दिलं होतं ते त्यांनी सरकारने आपल्या ताब्यात परत घेतलं. त्यामध्ये एक मोठी नुकसान झाली ती म्हणजे जे हॉटेलमध्ये कर्मचारी काम करत होते त्यांची नोकरी गेली, तसेच त्यांना पगारही काही महिने मिळाला नाहीत. आणि जे हॉटेल मांडवी आहे ते गेली 2-4 वर्ष बंदच आहेत. त्यामुळे जे कर्मचारी तिथे काम करतात त्यांना ते फार मोठ्या संकटात आहेत. त्यासाठी जे आज जे पर्यटन महामंडळाने मोठी कारवाई करत जे हॉटेलने भाडे भरले नाहीत आणि त्याला कुलूप ठोकलं व जो मालकी हक्क होता सरकारचा तो सरकारने आपल्याकडे परत घेतला. परंतु जे कर्मचारी काम करतात ते फार मोठ्या संकटात आहेत. त्यांची पण सरकारने दखल घ्यावी असे जे कर्मचारी आहेत ते सरकारकडे विनवणी करत आहेत. मी व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम सूर्य नाईक बरोबर रुपेश राऊत, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. डिचोलीतील नार्वे गावातील बेकायदा चिरेखाणीवर पोलिसांनी छापा टाकून एक जनरेटर, एक हॉरिझॉन्टल कटिंग मशीन आणि एक पॉवर ट्रिलर अशा मशिनरी जप्त केल्या आहेत. खाण संचालनालयाच्या तक्रारीनंतर ही धाड टाकण्यात आली आहे. यावेळी डिचोलीचे पोलीस निरीक्षक, खाण संचालनालयाचे अधिकारी आणि मामलेदार उपस्थित होते. डिचोली तालुक्यातील नार्वे गावात सुरू असलेल्या भल्या मोठ्या उघड चिरेखाणीवर शुक्रवारी पोलिसांनी धाड टाकली. सर्वे क्रमांक 135-0 या जागेत ही खाण सुरू होती. ही जागा नार्वे कोमुनिदादची असल्याची माहिती समोर आली आहे. हल्लीच झालेल्या विधानसभेत मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेठ यांनी हा विषय धरून चिरेखाणी आणि रेती व्यवसाय कायदेशीर करून त्यावर टॅक्स लावण्याची विनंती केली होती, जेणेकरून सरकारला फायदा होऊ शकतो. आता पुन्हा एकदा या विषयाने डोकं वर काढलंय. शुक्रवारी या खाणीवर धाड टाकून पोलिसांनी एक जनरेटर, एक हॉरिझॉन्टल कटिंग मशीन आणि एक पॉवर ट्रिलर अशा मशिनरी जप्त केल्या आहेत. खाण संचालनालयाच्या तक्रारीनंतर ही धाड टाकण्यात आली आहे. यावेळी डिचोली पोलीस निरीक्षक, खाण खात्याचे अधिकारी तसंच मामलेदार उपस्थित होते. दरम्यान या खाणीविषयी स्थानिक पंचायत का गप्प होती? तलाठी, मामलेदार, उपजिल्हाधिकारी, पोलिसांनी आजवर या खाणीवर कारवाई का केली नाही असे प्रश्न या कारवाईनंतर उभे राहिले. या एकूणच प्रकारावरून बेकायदा चिरेखाणी या सरकारी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच चालतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. अलीकडेच धारबांदोडा येथील बेकायदा चिरेखाणीवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने खाण खात्याला चांगलंच फैलावर घेतल्यामुळे आता खाण खातं खडबडून जागं झालंय. या बेकायदा चिरेखाणींचे हप्ते स्थानिक पंचायत, मामलेदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस, खाण खात्याचे अधिकारी या सर्वांनाच मिळत असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे. डिचोली पोलिसांच्या माहितीनुसार 2 दिवसाआधी गोवा राज्याच्या माइन्स डिपार्टमेंटने एक कंप्लेंट रजिस्टर केली होती. नार्वे गावात सर्वे नंबर 135/0 या सर्वे नंबरमध्ये 5 बेकायदेशीर चिरेखाणींचा उल्लेख त्यांनी केलेला होता. यावरून 2 दिवसाआधी पोलिसांनी माइन्स डिपार्टमेंटचे जे लोक होते त्यांच्यासोबत नार्वे गावचे तलाठी यांना सोबत घेऊन त्याच्यावर छापा टाकला. त्या छापामध्ये त्यांना एक हॉरिझॉन्टल कटिंग मशीन, एक जनरेटर आणि एक पॉवर ट्रिलर ही मशीनं त्यांनी सीज केलेली आहे.
ज्यावेळी त्यांनी छापा टाकला त्यावेळी नेमकं काम सुरू नव्हतं, पण ती जी जागा आहे त्या जागेवर इल्लिगल चिरेखाण चालू होती अशी माहिती त्यांना प्राप्त झाली होती. आणि जवळजवळ 5 चिरेखाणी तिकडे त्या सर्वे नंबरमध्ये आहेत. म्हणजे किती मोठा चिरेखाण आहे ही आपल्या लक्षात येते. आणि ही बेकायदेशीर चिरेखाण त्यांनी सीज केलेली आहेत आणि आता पुढील तपास पोलीस करत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या अधिवेशनात मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेठ यांनी सुद्धा हा विषय उचलून धरला होता विधानसभेत. त्यांनी असं म्हटलं होतं की रेती व्यवसाय आणि चिरेखाण व्यवसाय जो इल्लिगल चालू आहे तो लिगलाइज करून त्याच्यावर टॅक्स लावून रेव्हेन्यू जनरेट सरकार करावा. आता परत एकदा चिरेखाणीचा विषय वरती आलेला आहे आणि इल्लिगल चिरेखाण बेकायदेशीर चिरेखाण काडीवर छापा पडलेला आहे. नार्वे गावातल्या 135/0 या सर्वे नंबरवर छापा पडलेला आहे. त्यामुळे परत एकदा हा चिरेखाणीचा विषय वरती आलेला आहे. यावर आता सरकार नेमकी काय पावलं उचलतं हे पाहणं गरजेचं आहे. मी विनायक सामंत, डिचोली. जिथे धरणं बांधता येतील अशा महादई परिसरातील 6 ठिकाणांना आम्ही भेट दिली आहे. जमिनीची कोणतीही समस्या नसल्यामुळे 2 जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. उर्वरित 4 जागांना मंजुरी मिळणं बाकी आहे, असं जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर म्हणालेत. राज्यातील 7ही धरणं फुल झाली असून राज्यात पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याचंही मंत्री सुभाष शिरोडकर म्हणालेत. श्री म्हादई न्हंयचे गोंयच्या भागा भितर आमी सादारणशे 6 सुमार सायट्स पळयल्ले आसात ज्या जाग्यार आमी डॅम बांदपाक जाता. तातूंतले 2 डॅम जे आसा पळय न्ही ताका जमनीचो विशेश प्रॉब्लेम ना, फॉरेस्टाचो प्रॉब्लेम ना. सो ते 2 सायट्स आमी चवथ जाली की वचून पळयतले, सायट विजीट करतले. आनी बाकीच्यो 4 सायट्स आसा पळय न्ही त्या सायट्सी ताका फॉरेस्ट एनवायरमेंट वगैरे तांचे परमिशन घेवचें पडटलें. सो ऑल दीस 6 सायट्स आर अंडर प्रोसेस. खंयचे एरिया सायट्स? हे सगळे दोन्ही सायडीन जाता. आमच्या सत्तरी तालुकाय बीन आनी हेवटच्यान धारबांदर तालुका दोन्ही तालुक्यात उदक सोडपा संबंधी इश्यूच येना. कारण डॅम हो रिकाम जाल्लो आसता एप्रील मे म्हयन्यांत. तो भरता म्हटल्यार जून जुलय ऑगस्ट जाता. आनी भरून मागीर उदक जें एक्सेस जें कितें आसा पळय न्ही देर इज अ ऑटोमॅटीक सिस्टम इट ओवरफ्लोज. मायज उदक आसा तें फॉर एग्जाम्पल सालावली डॅम इज फूल. सालावली डॅमाक जें वयल्यान कितें उदक येता पळय न्ही तें उदक ऑटोमॅटिकली व्हांवून तें हातूंत येता. वियर जें आसा पळय न्ही ते वियरा भितर येता. तशें अंजुना डॅमाचें बीन. सो खंयच्याच डॅमाचेर उदक सोडपाचें उदक दवरपाचें प्रॉब्लेमूच येना. इट गेट्स ऑटोमॅटिकली रिलीज. सो प्रिकॉशनरी मेजर्स घेवपाचे कांय गरज ना. सर हांवें कशें की डॅम्स ऑलमोस्ट खूब टायप जाले डिसील करूं ना. सो डिसील काही डॅम्स इतली लक्षांत घ्या सगळेच डॅम्स आसा पळय न्ही ते टोटली डिसिल्डिंग करपाक जाय अशें ना. ओन्ली अप्पर रिजन ऑफ अ बॉडी वॉटर बॉडी अप्पर रिजन ऑफ द वॉटर बॉडी इज टू बी डिसिल्डेड. कारण सकयल जे आसता पळय न्ही थंय तो एक पर्टिक्युलर लेयर आसता मातयेचो. तो लेयर आमी टच करपाक जायना. दॅट शूड नॉट बी डिस्टर्ब. तो डिस्टर्ब जालो जर जाय जाल्यार वॉटर वील गेट पर्क्युलेटेड आनी मागीर थंय स्लिपेज वगैरे जातली. त्यामुळे अप्पर रिजन जो आसता पळय न्ही थंय थोडेशें डिसिल्डिंग करपाक जाता आनी तें करपाक आमी तयारी केल्ली आसा. इस्टिमेट्स आर अंडर प्रिपरेशन. फॉर एग्जाम्पल आमचे सालावली डॅम किंवा मैसाळ डॅम पंचवाडी किंवा आमचे अंजुने डॅम जे आसा पळय न्ही हाजेर डिसिल्डिंग करपा संबंधी प्रिपरेशन चलिल्लें आसा. फायल्स तयार करता. अँड दीस वर्क could be taken only in the month of April, May. आनी एक इशू म्हणटा पळय तो जेन्ना डॅम्स भरपूर आसा उदकाचे तशें प्रॉब्लेम ना. प्रॉब्लेम ना म्हणजे कितें सी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट WRD हॅज कन्स्ट्रक्टेड अँड डेव्हलप्ड सो मेनी वॉटर बॉडीज आनी त्यामुळे उदकाचे तशें प्रॉब्लेम जावचे ना एक्सेप्ट इन नॉर्थ. पूण नॉर्थाक सुद्दां आमी आतां काही मेजर प्रोजेक्ट्स करपाक पळयता. ते ताका 1-2 वर्सां लागतलीं. आता जेन्ना आमी 2022 जेन्ना किंवा 23 स्टार्ट करतले 23 आनी 24 म्हटल्यार ते प्रोजेक्ट कंप्लीट जाले की नॉर्थाक सुद्दां उदकाचे प्रॉब्लेम जावचे ना. केपे तालुक्यातील मोरपिर्ला सरकारी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मारिया मिरिंडा यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 5 सप्टेंबरला या पुरस्काराचं वितरण होणार आहे. मोरपिर्ला सरकारी विद्यालयामध्ये गेल्या 34 वर्षांपासून ज्ञानदानाचं काम करत असलेल्या मारिया मिरांडा यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 2020 मध्ये राज्य सरकारतर्फे राज्य शिक्षक पुरस्कार देण्यात आला. याशिवाय शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीसाठी शिक्षण क्षेत्रातील साऊथ इंडियन वुमन अचिव्हर्स अवॉर्ड तसंच राज्य शिक्षण खात्याकडून देण्यात येणारा शिक्षक विकास पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. नाविन्यपूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा विकास घडवणाऱ्या शिक्षिका म्हणून त्या राज्यात प्रसिद्ध आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेस मिळत नाहीत.
ते पूर्णपणे शिक्षकांवर अवलंबून असतात. हे लक्षात घेऊन मारिया यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला. सलग 5 वर्ष मोरपिरला विद्यालयाचा निकाल 100% लावण्यात त्यांचे योगदान मोठं आहे. कोविड काळात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मारिया यांनी इतर शिक्षकांच्या सहकार्यानं विद्यार्थ्यांना त्यांच्या घरात ज्ञानदानाचं काम सुरू ठेवलं. दुसऱ्या बाजूने ऑनलाईन शिक्षणावरही भर दिला. NCERTने दिल्लीत आयोजित केलेल्या निशिता या प्रशिक्षण कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावली. याशिवाय स्वतः पुढाकार घेत त्यांनी विद्यार्थ्यांचे दिल्ली, आग्रा, पंजाब, शिमला, केरळ, कोलकाता आदी ठिकाणी शैक्षणिक दौरेही घडवून आणलेत. त्यांचं हेच कार्य लक्षात घेऊन त्यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते 5 सप्टेंबरला या पुरस्काराचं वितरण होणार आहे. To receive this national award, I am glad that my work for the upliftment of tribal village students is appreciated. I dedicate this award to my hard-working teachers, my lovely students, and my parents who have faith in me and my team. To the teaching community is always keep your students at the top level. Students should come first before anything, and we must work for the upliftment. We must not make any difference. All students are not same, but we as teachers must put in our best efforts to see that each and every student shines in all the activities. In the rural also village there is so much talent, and a government school in such a remote village can do such wonders that I am sure that a child can learn anything. There is should be no drifting towards the city. If a village school can get 7 times 100% and a village child can attend Sakura Science program in Japan, I feel all teachers are very talented even in the rural areas, and they are doing excellent job in the rural areas. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.